MPSC प्रोफाईल कशा पद्धतीने क्रिएट करायचं ते बघणार आहोत. जर तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर यूजर ID पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता, नाहीतर क्रिएट अ न्यू अकाउंट. सो तुम्हाला इकडे तुमचा मेल ID मेन्शन करायचा आहे, गेट OTPला क्लिक करायचं आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय करून मोबाईल नंबरचाही OTP टाकून सेट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे पासवर्डसाठी ऑप्शन आहे, कन्फर्म पासवर्ड टाकून तुमचा डेट ऑफ बर्थ टाकून काही इकडे सिक्युरिटी क्वेश्चन आहेत. इन केस तुम्ही जर फ्युचरमध्ये पासवर्ड विसरलात तर ते तुम्हाला कामास येते. या पद्धतीने क्वेश्चन भरून रजिस्टर करायचं. रजिस्टर झाल्यानंतर लॉग इनला क्लिक करून तुम्ही तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर किंवा मेल IDने लॉग इन करू शकता आणि जो तिकडे पासवर्ड टाकला असेल आपण तो इकडे तुम्हाला मेन्शन करायचा. जसे की माझ्याकडे एक एक्झाम्पल म्हणून मी एका विद्यार्थ्याचं क्रिएट केलं आहे ते तुम्हाला करून दाखवतो आहे. लॉग इनवर क्लिक करायचं आहे. इकडे न्यूमेरिक कॅप्चा येतो, तो ॲज इट इज फिल करायचा आहे आणि प्रोसीड करायचं. जर तुम्हाला डिजिलॉकरशी रिडायरेक्ट करायचं असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. आता मी नंतर करणार आहे, सो नो केलं आहे. पासवर्ड सेव्ह करायचा आहे की नाही करायचा हे तुम्ही ठरवू शकता, सो नो थँक्स. त्याच्यानंतर वरती प्रोफाईल क्रिएशन, तिकडे तुम्ही तुमचं आधार असेल तर आधार डिटेल्स फिलअप करा. जसं मी एका विद्यार्थ्याचं इकडे फिल करतो आहे तर मी त्याचा आधार नंबर इकडे टाकला आहे. त्याच्यानंतर आधारवर जसे नाव आहे तसं इकडे इंग्लिशमधून मेन्शन करायचे आहे. ते झाल्यानंतर खाली पर्सनल डिटेल्समध्ये तुम्ही तुमचं सरनेम, नेम, मिडल नेम हे करायचं आहे. पुन्हा इकडे इंग्लिशमध्ये ॲज पर तुमचा 10th किंवा त्याच्या इक्वेलंट जे पण सर्टिफिकेट असेल त्याच्यानुसार मेन्शन करायचं. त्याच्यानंतर इकडे देवनागरी. आता देवनागरीसाठी मी इकडे गुगल इनपुट टूल यूज करतो आहे, सो याची लिंक देखील मी तुम्हाला नंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. सो इकडे मी ते नाव कॉपी पेस्ट करून घेतलं आहे. विद्यार्थ्याचं मदर नेम इकडे मेन्शन करायचं आहे, जसं की तुमच्या 10th किंवा 12thच्या मार्कशीटवर असेल. त्याच्यानंतर तुमचं जेंडर, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर ते सिलेक्ट करून खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इकडे मॅरिटल स्टेटस आहे. आता हा विद्यार्थी अनमॅरिड आहे, सो अनमॅरिड घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याची मदर टंग निवडले. त्यानंतर मदर टंग निवडल्यानंतर ती वाचता लिहिता बोलता येते, त्या पद्धतीने त्याला येस केले. जर नावात काही बदल असेल तर आपण इकडे येस करायचं, अदरवाईज नो करायचं. त्यानंतर तुम्हाला इकडे तुमची हाईट ही सेंटीमीटरमध्ये मेन्शन करायची आहे. वेट, जे वेट असेल ते तुम्हाला KGमध्ये इकडे मेन्शन करायचे. त्याच्यानंतर इकडे चेस्ट मिनिमम आणि इकडे 80 टाकलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे. आता हा विद्यार्थी OBC कॅटेगरीचा आहे, मी याचं OBC कॅटेगरी निवडलं आहे. कास्ट सर्टिफिकेट नंबर, जोही कास्ट सर्टिफिकेट नंबर असेल तो इकडे मेन्शन करायचा आहे. त्याच्यानंतर इश्यूइंग डिस्ट्रिक्ट, त्या कास्ट सर्टिफिकेट कुठल्या जिल्ह्यातून इश्यू झाला आहे ते डिस्ट्रिक्ट इकडे निवडावं लागेल. आता पुढचं ऑप्शन. त्यानंतर तुम्ही इकडे इश्यूइंग डेट जी असेल ती कास्टच्या खालच्या बाजूला दिलेली असते, ती तुम्हाला इकडे निवडायची. जसे की मी या विद्यार्थ्याचं कास्टवरती जी डेट मेन्शन केलेली आहे ती इकडे टाकतोय. कन्फर्म केल्यानंतर इकडे तुम्हाला नॉन क्रिमिनल मस्ट असतं, ॲक्च्युली फॉर्म भरण्यासाठी मस्ट आहे. आता मी प्रोफाईल क्रिएट करतोय तर मी नंतर हे अपडेट करू शकतो, कारण की आता या विद्यार्थ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी नो केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऑप्शनला मी यस केलं आहे. कास्ट व्हॅलिडिटीच्या वरच्या बाजूला राईट साईडला तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी नंबर असेल तो इकडे मेन्शन करायचा, जसं मी इकडे या विद्यार्थ्याचा मेन्शन करतोय. या पद्धतीने मेन्शन झाल्यानंतर तुम्हाला डेट, आता इश्यूइंग डेट देखील तिथेच असते कास्ट व्हॅलिडिटीवरती, ती प्रॉपर टाका. जसं या विद्यार्थ्याचं याच वर्षी कास्ट व्हॅलिडिटी मिळालं आहे, सो मी ती जी डेट आहे व्हॅलिडिटीवरची ती निवडली आहे. त्याच्यानंतर डिझॅबिलिटी कॅन्डिडेट असेल तर येस करा, अदरवाईज नो. स्पोर्ट पर्सन असेल तर नो करा. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर येस ऑर नो. या सगळ्या गोष्टी बेसिक तुम्ही भरू शकतात. जसं आता बेस्टमधला नाही आहे, BMCमध्ये देखील नाही आहे,
सगळं केलं. त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्र रहिवासी आहात का? सो हा विद्यार्थी यस. तुमच्याकडे डोमसाईल आहे का? सो डोमसाईल अवेलेबल आहे. डोमसाईलचा नंबर इकडे मेन्शन करा. मी इकडे मेन्शन करतोय. या पद्धतीने तुम्हाला प्रॉपर डोमसाईलवरचा वाचायचा आहे. डिस्ट्रिक्ट निवडा. त्याच्यानंतर आपल्याला त्याची देखील इश्युइंग डेट जी पण असेल व्हॅलिड ती तिकडे मेन्शन करा, जशी की मी मेन्शन केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर इकडे ॲडिशनल रिझर्वेशन असतात, जसं की याच्यात काय असतात बघा. याच्यात तुम्ही प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का, भूकंपग्रस्त आहात का, काही ग्रॅज्युएट पार्ट टाईम एम्प्लॉई आहात. जे ऑप्शन तुम्हाला असेल ते एस करून त्या डिटेल्स तुम्हाला इथे फिल करायचे आहे. अदरवाईज सगळे ऑप्शन आपण नो करू शकतो. त्याच्यानंतर इकडे तुम्ही अनाथ आहात का, सो नाही आहे तर नो आणि सेव्ह करा. सो हे झालं आहे आपला पर्सनल इन्फॉर्मेशन फिल सक्सेसफुल. आल्यानंतर आता ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये तुमचा जो पण प्रॉपर ॲड्रेस असेल, जसं आता या विद्यार्थ्याचा परमनंट ॲड्रेस जो आहे तो मी इकडे मेन्शन करतो आहे, नगर नियर लँडमार्क ऐवजी मी ॲड्रेस लाईन 2मध्येच टाकतोय, नियर ओके. त्याच्यानंतर इकडे आपला राज्य निवडा, जिल्हा निवडा. जिल्हा निवडल्यानंतर तालुका, तुमचं विलेज, हे सगळं प्रॉपर निवडा. निवडल्यानंतर जर परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर इकडे सेम ॲज अबव ऑप्शन आहे, त्याला मार्क करायचं आहे. ओके. आता दोघं ॲड्रेस सेम आहे म्हणून मी सेम केला. पिनकोड राहिला आहे, सो पिनकोड मेन्शन करा. सेम ॲज अबवला मार्क करून ॲड्रेस पण देखील मी सेव्ह केलेला आहे. आता पुढची स्टेप आहे अदर इन्फॉर्मेशनची. तिकडे तुम्हाला तुमच्या अगेन्स्ट काही केस पेंडिंग असतील वगैरे ते इकडे येस ऑर नो करायच्या. आता कुठल्याच प्रकारची केसेस नाही आहेत म्हणून मी हे सगळ्या ऑप्शनला नो करून देतो आहे. ओके. तुम्ही डिटेलिंग वाचू शकतात. हे सगळे ऑप्शन नो केले. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या पर्टिक्युलर प्राइजेस किंवा मेडल्स किंवा स्कॉलरशिप मध्ये पार्टिसिपेट केलं होतं का, कुठल्या गेम्स वगैरेमध्ये, ते तुम्हाला इकडे हा ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही. असेल तर तुम्ही इकडे मेन्शन करा, नसेल तर तुम्ही हा ऑप्शन सेव्ह करू शकता. सो सेव्ह झाल्यानंतर आपल्या 3 स्टेप सेव्ह झालेल्या आहेत. ओके. सो आता आपण क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशनमध्ये जाणार आहोत. सो क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशनमध्ये क्वालिफिकेशन टाईपमधून आता जसं मी पहिले 10वीच्या डिटेल्स भरतो. SSC स्टेट बोर्ड, स्टेट जो आहे आपला महाराष्ट्र बोर्ड निवडला मी, स्टेट बोर्ड. ओके. त्याच्यानंतर तुम्ही क्वालिफाईड आहात, पास की ॲपियर आहात. त्याच्यानंतर तुम्हाला डेट ऑफ क्वालिफिकेशन किंवा कम्प्लेशन, उदाहरणार्थ तुमच्या 10च्या बोर्ड सर्टिफिकेटवरती मेन्शन असेल ती तुम्ही तिकडे टाकू शकतात, किंवा तुम्हाला ऑनलाईन देखील इयर वाईज सर्च केलं तरी तुम्हाला डेट मिळून जाणार आहे. जसं आता या विद्यार्थ्याची डेट जी आहे ती मी इकडे त्याच्या माहितीनुसार टाकून दिली. जसं हा विद्यार्थी 2024मध्येच पास आउट आहे, त्याची पासिंग डेट मी तिकडे टाकली आहे. किती अटेम्प्टमध्ये निघालो आहोत, आता फर्स्ट अटेम्प्टमध्ये निघाल्यात. फर्स्ट अटेम्प्ट पर्सेंटेज इकडे मेन्शन करा जे तुमच्या मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेटवरती असतील. त्याच्यानंतर आता ॲकॅडमिक मंथ्स, आता 12 महिने तर 12 महिने करा. आता हा फर्स्ट क्लासमध्ये आहे, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनमध्ये आहे. सो आता अबाव 80 आहे. सो मी याला 1 मिनिट, मी याच्या मार्कशीटवरती कन्फर्मेशन करून घेतो. सो हा फर्स्ट क्लासमध्ये नाही, 1 मिनिट चेंज करून घेतो मी. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मोड. आता हा बाहेरून शिकतोय डिस्टन्स की रेग्युलर, मी रेग्युलर घेतला आहे. त्याच्यानंतर सीट नंबर जो तुमच्या मार्कशीटवर असेल तो ॲज इट इज तुम्हाला तिकडे टाकायचा आहे.
सो या विद्यार्थ्याचा जो सीट नंबर आहे तो मी इकडे टाकतोय, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मंथ, सो मार्च 2024ला पासआउट झालेला विद्यार्थी ॲड करायचं. ॲड झाल्यानंतर आता हे 10चे बघू शकता तुम्ही ॲड झाले. ओके, त्याच पद्धतीने आता आपण 12चं, सो एच एस सी त्याने घेतल्यानंतर कुठल्या स्ट्रीममधून केलं आहे, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC. सो हा विद्यार्थी सायन्सचा आहे, महाराष्ट्र स्टेट, सो महाराष्ट्र निवडला आहे. ऑब्वियसली स्टेट बोर्ड आहे म्हणून मी स्टेट बोर्ड घेतला आहे. या विद्यार्थ्याचा पास आहे. याचे देखील तुम्हाला पासिंग डेट जी आहे ती टाकायची आहे. सो मी पासिंग डेट इकडे टाकली. अटेम्प्ट पहिल्या अटेम्प्टमध्येच निघाला आहे. इकडे त्या विद्यार्थ्याला जेवढे पर्सेंटेज असतील ते पर्सेंटेज इकडे टाकायचे. त्याच्यानंतर नंबर ऑफ मंथ्स 12 घेतले. आता हा विद्यार्थी सेकंड क्लासमध्ये काउंट होईल. एक मिनिट, मी याची कन्फर्म करून घेतो. सेकंड क्लास, सो सेकंड क्लास घेतला आहे. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपला जो मोड आहे, ओके, सो पुढचा ऑप्शन जो आहे आपला तो मोड निवडायचा आहे. ट्रेडिशनल, रेग्युलर मोड होता. काही कंपल्सरी सब्जेक्ट असतील तिकडून निवडा, अदरवाईज स्किप करा. इकडे तुमचा सीट नंबर मेन्शन करा. या विद्यार्थ्याचा सीट नंबर मी इकडे मेन्शन करतोय. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे मंथ. सो फेब्रुवारी याच वर्षी ॲपियर होता विद्यार्थी किंवा पासआउट झालेला आहे, ॲड करा. ओके, आता हा विद्यार्थी याच वर्षी 12वी झाल्या म्हणून ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, तुमच्या डिटेल्स जे आपण असतील ते इकडे फिल करा. ओके, त्यानंतर आता या विद्यार्थ्याने MSCIT CCC टायपिंग केले असेल तर तुम्ही सर्टिफिकेशन ऑप्शन निवडायचा आहे. सो इथून MSCIT च्या डिटेल्स आहेत. सो मी आता MSCITच्या डिटेल्स तुम्हाला इकडून फिल करून दाखवतो. जसं MSCITच्या डिटेल्स घेतलं आहे, त्याच्यानंतर इकडे पास ॲपियर जो आहे ते मेन्शन करा. त्याच्यानंतर डेट ऑफ कम्प्लेशन किंवा क्वालिफिकेशनमध्ये त्याच्या मार्कशीटवरती ती जी डेट असेल पासिंगची ती इकडे टाकायची आहे. जसं की मी आता या विद्यार्थ्याचं बघतोय, तिकडे टाकतो. जस्ट अ मिनिट. तर आपल्याला पासिंग डेट सापडली आहे, मी आता तिकडे टाकतोय. ओके, त्याच्यानंतर त्याच्या पर्सेंटेजनुसार त्याचे ग्रेड्स असतील ते इकडे मेन्शन करा. तर या विद्यार्थ्याचे B ग्रेड आहेत, सो इकडे मी B ग्रेड टाकणार आहे. एक मिनिट, थोडा नेटवर्क इश्यू. सो B ग्रेड टाकलाय, त्याला मिळालेले पर्सेंटेज 6. ओके, आणि 2 महिन्याचा कोर्स असतो, मी 2 महिने टाकून तिकडे मी ॲड करणार. ओके, ॲड झाल्यानंतर तुम्हाला जर अजून सर्टिफिकेशन बघायचे असतील, जसं कोणाचं टायपिंग झालं आहे, तुम्हाला इकडे खूप सारे ऑप्शन्स मिळतात सर्टिफिकेशनचे. बघू शकता तिकडे GCC TBC, ओके, कम्प्युटर टायपिंग, शॉर्ट हँड, तुमचा स्टेनो आपण ज्याला म्हणतो शॉर्ट हँडचे आहेत, इंडस्ट्रियलच्या टायपिंग्स आहेत. ओके, अजून बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या ऑप्शन्सचे इथे आहेत. जसं आता इथे महाराष्ट्र स्टेटचे जे स्किल किंवा वोकेशनल एज्युकेशनल असतं ते देखील तुम्हाला मान्यताप्राप्त सर्टिफिकेशन असतं, त्याचे देखील टायपिंग MPSCच्या परीक्षेला चालते. सो ते देखील इथे आहे, तुम्ही तेही निवडू शकता. ओके, जर तुमच्याकडे इतर कुठले सर्टिफिकेशन असेल जसे की आपले CCCचे, सो डोॲक सोसायटी हे ऑप्शन निवडायचं. तिथे CCC, O लेवल, A लेवल हे ऑप्शन्स असतात, तुम्ही ते देखील भरू शकतात. MSCITला ऑर हा ऑप्शन तुम्ही इकडे फिल करू शकता. हे सगळं झाल्यानंतर प्रोफाईल आता मी सेव्ह करून कन्फर्म करतो. ओके,
सो कन्फर्म झालं आहे, सक्सेसफुल झालं आहे. बघू शकतात तिघं ॲड झालेले आहेत. आता पुढचा ऑप्शन असतो एक्सपिरियन्स. आता एक्सपिरियन्स असेल तर येस करा आणि इकडे तुमच्या ज्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स असेल ते इकडे फिल करायचं. आता या विद्यार्थ्याला एक्सपिरियन्स नाही म्हणून मी नो करून सेव्ह केलं आहे. ओके, पुढची आणि शेवटची स्टेप आहे, तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर इकडे अपलोड करून घ्यायचे आहे. सो फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी फोटो ऑप्शनला तुम्हाला इथून जायचे आहे. तुमचे जिकडेही फोटोज असतील तर एक विद्यार्थ्याचे माझ्याकडे फोटो आणि साईन मी स्कॅन केलेले आहेत. फोटो अपलोड झालेला आहे, साईन देखील तुम्ही अपलोड करू शकतात. झाल्यानंतर सेव्ह करायचं. सेव्ह केल्यावरती तुम्ही बघू शकतात वरती फोटो आणि सिग्नेचर अपलोडेड सक्सेसफुली. टर्म्स अँड कंडिशनला मार्क करून तुम्ही ही प्रोफाईल आता लॉक करायची आहे. सो सबमिट आणि लॉक प्रोफाईलला क्लिक करून कन्फर्मला क्लिक करायचं आहे. तुमची प्रोफाईल क्रिएट सक्सेसफुल झालेली आहे. ओके, सो आता जर तुम्हाला कुठले फॉर्म भरायचे आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशनला क्लिक करायची आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनला क्लिक केल्यावर ज्या पण गोष्टीसाठी किंवा ज्या पण पदासाठी तुम्ही पात्र असाल त्यांची इकडे लिस्ट दिसेल आणि तुम्ही इकडून अप्लाय करू शकता. त्यानंतर प्रोफाईल बघायची असेल तर प्रोफाईल क्रिएशन किंवा माय अकाउंटला जाऊन तुम्ही प्रोफाईलला इकडे बघा अपडेट आणि अनलॉक प्रोफाईल आहे. इकडे तुम्ही तुमचा रजिस्टर मोबाईलला OTP जातो. तो OTP आल्यावर जस्ट मिनिट, OTP यायला थोडा वेळ लागू शकतो. सो घाई नाही करायची. सो OTP आला आहे. OTP इकडे तुम्ही मेन्शन करा. व्हेरीफाय OTP झाल्यानंतर सबमिट करा. बघा आता तुमची प्रोफाईल एडिट करू शकतात तुम्ही. याच्यात जे पण काही चेंजेस करायचे आहेत ते चेंज करू शकतात. तुम्हाला वाटल्यास फोटो साईन इकडून डिलीट करून नवीन देखील अपलोड करू शकतात. सगळं झाल्यानंतर तुम्हाला वाटल्यास सेव्ह करून तुम्ही सबमिट करू शकता. ओके, सो जस्ट मिनिट. आता याला पहिले सबमिट आणि लॉक करून कन्फर्म करून देतो. ओके, सो या पद्धतीने माय अकाउंटमध्ये बघू शकतात तुम्ही तुमची प्रोफाईल. पासवर्ड चेंज करायचे असेल व्ह्यू प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही तुमची प्रोफाईल एकदा चेक करू शकतात. काही चेंजेस असतील किंवा तुमच्या डिटेल्स इकडून बघू शकतात किंवा प्रिंटआउट पण घेऊ शकतात. पुन्हा एकदा प्रॉपर तपासून घेणे. काही चेंजेस असतील तर तुम्ही अनलॉक प्रोफाईल करून हे करू शकता. आता पासवर्ड चेंज करण्यासाठी तुम्हाला इकडे ऑप्शन दिलेला आहे, तिथून करू शकतात. हे होममध्ये बघू शकता तुम्हाला इकडे बरेच ऑप्शन्स दिले आहेत. त्याच्यानंतर अकाउंट तुम्ही लॉग आउट करू शकता. सो अशा पद्धतीने आपण MPSCसाठी प्रोफाईल क्रिएट करू शकतो.